7:12 पहिला चेंडू इथे मार्गस्थ होत आहे। आजचा दिवस या स्पर्धेचा चौथा दिवस, चौथी रजनी। उपस्थित सर्वांचं जय गावदेव क्रिकेट क्लबच्या वतीने सहर्ष स्वागत। सामना सुरू होत आहे। गोलंदाजीसाठी गोलंदाज जय, स्ट्रायकिंगला बॅटर जर आपण पाहिलं तर डावखुरे हाताचे विशाल। निर्धारित 5 षटकांची लढत। पहिला चेंडू क्लीन बोल्ड, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला आणि तो त्याच्या अंगलटाला जिव्हारी लागला। पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड, फलंदाज बाद। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काही महत्त्वाचे नियम दोन्ही संघांकरता आम्ही निश्चितच पोहोचवत आहोत। एकतर संघ यजमान आहे, त्यांना सगळ्या नियमांची माहिती आहे, परंतु पाहुणा संघासाठी महत्त्वाची गोष्ट की मनकड विकेट इथे ग्राह्य धरली जात आहे। त्याचबरोबर LBW सुद्धा या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरला जात आहे आणि LBW त्याचबरोबर क्वाड बिहाइंड साठी तुम्हाला इथे रिव्ह्यू अवेलेबल नसणार आहे। समोर जे झाड दिसतं तुम्हाला लॉंग ऑनच्या दरम्यान, त्या झाडाला जर हवाई मार्गे चेंडू येऊन धडकला तर तो षटकार असणार आहे। एका टप्प्याने आला तर चौकार। ऑन ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता। स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने चेंडू जात आहे। जय बिराडे पुन्हा एकदा तयार। स्ट्रायकिंग याला फलंदाज रोहित। रोहितला क्रॅम्प करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता। बॅकफुटला ढकललं होतं फलंदाजाला। होम कंडिशन्स आहे तिथे डोंगरनाबे संघासाठी। पिच कशा पद्धतीने बिहेव करते याचं चांगलं नॉलेज आहे। सराव सुद्धा याच मैदानावर त्यांचा असतो आणि त्याचमुळे या होम कंडिशन्सचा फायदा घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज त्याचबरोबर गोलंदाज करतील, यामध्ये तीळ मात्र शंका नाही। या सामन्यामध्ये चांगलं क्वालिटेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल, ते म्हणजे शिंगोळे ब्रदर्स वांजळेला। आणखी एक फुलर लेनचा चेंडू मागे सरळ निघून जातोय। एसटी रक्षक शिवा यांच्या हातामध्ये स्थिरावतो। चांगले एसटी रक्षण शिवाच्या माध्यमातून आपण बघतो षटक चांगलं मार्गस्थ केलं जातंय गोलंदाज जय बिराडे यांच्या वतीने। आतापर्यंत 2च धावा त्याने खर्च केलेले आहेत। एका फलंदाजाला पहिल्या चेंडूवर बाद केलं होतं। बाद होणारा फलंदाज डावखुऱ्या हाताचा होता। आक्रमकता त्याच्याकडे होती, परंतु त्याला इथे या सामन्यामध्ये त्या आक्रमकतेला गवसणी घालता आली नाही। शॉट ऑफ गुड लेंथ, आणखी एक चांगला चेंडू अँगल क्रिएट करत असताना बाहेरच्या बाजूने निघून जातोय। कॉरिडॉर ऑफ अनसर्टन्टीचा वापर चांगला करत आहेत गोलंदाज जय बिराडे। त्याचबरोबर लेंथ मध्ये सुद्धा विविधता येत असलेली आपल्याला पाहायला मिळते। एक गोलंदाज म्हणून तुम्हाला विविधता दाखवणं अत्यंत गरजेचं आहे, मग ती वेगामध्ये असेल त्याचबरोबर लांबीमध्ये असेल चेंडूच्या। खूप बाहेर निघून गेले होते, खांद्याचा अतिरिक्त वापर करायचा होता गोलंदाजाला। पंचांचा अधिकृत इशारा आपण निश्चितच पाहणार आहोत। पंचाने हा चेंडू वाईड घोषित केलेला आहे। एक अतिरिक्त धावपलकोर जोडली जाईल। 7:12 इथे या सत्राला सुरुवात झालेली आपण सगळेजण बघत आहोत। पुढे सरकले, ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका खेळतायत फलंदाज। डीपमध्ये क्षेत्ररक्षक प्रशांत, थोडे फंबल होत आहेत परंतु एकच धाव मिळते। अधिक नुकसान इथे यजमान संघाला भोगावं लागणार नाही, सोसावं लागणार नाही। पहिलं षटक अत्यंत चांगलं राहिलं। किफायतशीर षटक हाताळलं जय बिराडे, त्याने फक्त 4च धावा खर्च केल्या आणि 1 गडी दरम्यान इथे बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला। जबाबदारी पाहिजे कोणत्या गोलंदाजाकडे दिली जाते, ज्या पद्धतीने प्राप्त हालचाली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। मला असं वाटतं प्रशांत शेळके दुसरं षटक फेकण्यासाठी स्वतःला तयार करत आहेत। दीपक शेळके गोलंदाजीच्या मार्गावर जाण्याच्या ही संभावना आहेत। पाहिजे आता कोणत्या गोलंदाजाला नियुक्त केलं जात आहे। क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सज्ज केले जावं। स्विफ्ट मुवमेंट्स आपल्याला आपल्याकडून अपेक्षित आहेत। यजमान संघ आहे त्यामुळे तुमच्यासाठी वेळेच्या बाबतीत सूचना द्यायला भाग न पाडणं हे खरं तर तुमचं काम आहे।
8,190 म्हणजे जवळजवळ 8,200 सबस्क्रायबर्स इथे 7 स्टार्स लाईव्हच्या बरोबर जोडले गेलेले आहेत. आणखी जे प्रेक्षक श्रोतेवर्ग नव्याने या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर जर या स्पर्धेचा आनंद घेत असतील तर सगळ्यांसाठी आव्हान आहे की आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करा. येणारे जे अपकमिंग इव्हेंट्स आहेत त्यांच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. अत्यंत दर्जेदार कामगिरी इथे थेट प्रक्षेपणाच्या बाबतीत 7 स्टार लाईव्हने केलेली आहे. पहिला चेंडू यावेळेस पंचांचं बोट आबाळाकडे, बेल्ट सुद्धा डिस्लॉच झाली होती परंतु फलंदाज पायचीत बाद. ची चर्चा केलेली या स्पर्धेमध्ये नियम काटेकोर आहेत, त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये पारदर्शकता तुम्हाला प्रत्येक क्षणोक्षणी अनुभवता येईल. यजमान संघ मैदानाच्या आतमध्ये जरी खेळत असेल तरी कोणती पार्शलिटी इकडे केली जात नाही. याही वेळेस चेंडू आपण बघितला सरळ जाऊन थाई पॅडवर आदळला. आणखी एकदा पंचांचं बोट आबाळाकडे. या अगोदरच्या चेंडूवर जे घडलं होतं तेच नेमकं इथे घडलेलं आहे. त्याचमुळे ज्याचा मृत्यू आलेला आहे तो अटळ असतो, त्याला तुम्ही कुठेही घेऊन जातो, मरणार म्हणजे मरणारच. दुसरी संधी मिळाली होती फलंदाज शरदला, तिचा त्याला चांगला वापर करता आला नाही आणि इथेही गोलंदाज दीपकने त्याला पायचीत बाद केलं. चार धावफलकावर असताना 2 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. प्रथम फलंदाजी करतायत शिंगोळे ब्रदर्स वांद्रे. या सामन्यात नाणेफेक जिंकलेली आहे ते म्हणजे जय गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगरनामेच्या संघनायकाने प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी त्याने आमंत्रित केलेलं आहे. निर्धारित 5 षटकांची लढत आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्हचा चांगला क्रॅकिंग फटका आहे. लोअर बॅकलिफ्टने खेळला गेलेला हा फटका नवीन फलंदाजाच्या बॅटमधून आलेला होता. चांगला गुड लुकिंग ऑन ड्राईव्ह खरं तर तिकडे आपण पाहिला. टायमिंग सुद्धा चांगलं जुळवलं होतं, बॉडीचा शेप सुद्धा चांगला होल्ड केला होता फलंदाज चेतनने. एकच धाव मिळते. एकेरी दुहेरी धावाने धावफलक हवं त्या पद्धतीने वेगवान बनणार नाही. चौकार षटकारांची गवसणी घालावीच लागेल या धावफलकाला जर वेगवान बनायचं असेल फलंदाजांना तर. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येत आहेत. ओ माय गुडनेस, व्हॉट अ ग्रेट कॅच टेकन बाय बॉलर दीपक हिमसेल्फ. अत्यंत दर्जेदार झेल त्याने, कठीण झेल होता, पाठपोरे अवस्थेमध्ये टिपला आणि त्याचमुळे तिसरा फलंदाज बाद. तीन महत्वाचे फलंदाज इथे गमावलेले आहेत शिंगोळे ब्रदर्स वांजळेने. पार्टनरशिपची नितांत गरज आहे या धावफलकाला. आता धावफलकाला जर बाळसं द्यायचं असेल तर पार्टनरशिप गरजेची आहे आणि इथून पुढे जर धावफलक आक्रमक बनवायचं असेल तर मग मोठ्या फटक्यांची नितांत गरज इथे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी धारदार आणि तीक्ष्ण होत आहे, त्याचमुळे फलंदाजांकडे सुद्धा इथे कन्व्हिन्सिंग रिप्लाय पाहायला मिळत नाही.
ऑन साइडला फटका खेळला होता फलंदाजाने. यावेळेस आपण बघतो जोखमीची धाव पूर्ण करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. एक धाव इथे मिळते. जोखीम तर तुम्हाला पत्करावीच लागेल, कारण स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली पाहिजे, त्याचबरोबर आक्रमकता सुद्धा स्वीकारता आली पाहिजे. बघा, ज्यावेळेस चांगली गोलंदाजी होते त्यावेळेस महत्त्वाची गोष्ट एक अशी आहे की फलंदाजांना जर फटके खेळण्यासाठी संधी मिळत नसेल तर तुम्हाला ती निर्माण करायची आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे फटके अलीकडे आपण बघतो की फलंदाजांकडे आलेले आहेत. त्याचमुळे इम्प्रोवाइज क्रिकेट किंवा स्विच असेल, रिव्हर्स असेल, या फटक्यांकडे जाता आलं पाहिजे. परंतु त्यासाठी सुद्धा आता एक सगळ्यात महत्त्वाची अडचण अशी आहे की फार लवकर 3 गडी गमावलेले आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाने. त्याचमुळे आता आणखी 1-2 फलंदाज बाद होण्यापासून त्यांना रोखायचं आहे आणि धावा सुद्धा बनवायचे आहेत. दुहेरी जबाबदारी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फटका चांगला खेळला होता फलंदाजाने. क्षेत्ररक्षकाच्या वतीने इथे झेल टिपण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे आपण बघतो की आणखी एक फलंदाज गमावलेले फलंदाजी करणाऱ्या वांद्रे संघाने. फटका चांगला होता चेतनचा, परंतु इथे अंतर मिळालं नाही. एलिव्हेशन सुद्धा मिळालं होतं. हवी तितकी ताकद त्याला झोकता आली नव्हती. ऑन साइडला फटका क्लिअर करण्याचा त्याचा प्रयत्न होता. चांगला झेल तानाजीने टिपला. चौथा गडी गमावला वादळेने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत ते म्हणजेच अरुण. रात्रीची वेळ आहे. अरुणोदय तसा पाहिला तर सकाळी होतो, परंतु आता इथे या अरुणला प्रकाशमान करावे लागेल या धावपलकाला. फुलटॉस चेंडू होता. कमी गतीने हाताळलेला फलंदाजाची ट्रिगर मोमेंट त्याच्या विरोधात गेलेली पाहायला मिळाली. फलंदाजाच्या षटकं संपतायत. 2 अवघ्या 3.00 धावांच्या सरासरीने धावपलकर धावायत 6. 4 गडी बाद. बेग युअर पार्डन. मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी गोलंदाज तयार होत असलेला आपण बघत आहोत. धावा 6 बनल्या, त्यापेक्षा एक कमी केली तर 5 बनतात. गडी 4 बाद झालेत, त्यामध्ये एक ऍड केला तर 5च बनतात आणि सामनाही 5 षटकांचा आहे. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सेकंड स्पेलमध्ये जयचा वापर केला जात आहे. आतापर्यंत जवळजवळ 13 मिनिटं घेतलेली आहेत 2 षटकासाठी, त्यामुळे जय आपणास या गोष्टीकडे लक्ष द्यावंच लागेल. स्टार्टिंग एंडला फलंदाज आपण बघतो ते आहेत किरण. नॉन स्टार्टिंग एंडला अरुण. अनुभवी खेळाडू आहेत किरण. एका बाजूने अरुणोदयाचा आपण उल्लेख केला, दुसऱ्या बाजूने आशेचा किरण इथे दाखवता येईल का फलंदाजी करणाऱ्या संघाला फलंदाज किरण याला. त्यासाठी फटकेबाजी हा एकमेवच पर्याय आहे. दुसरा पर्याय क्रिकेटमध्ये तर नाही उपलब्ध. गोलंदाजी तर अत्यंत चांगली झालेली आहे. योग्य दिशेने योग्य टप्प्यावर गोलंदाज गोलंदाजी करतायत. आतापर्यंत दोन्ही गोलंदाजांनी चांगली शिस्त दाखवलेली आहे. यावेळेचा फटका ऑन ड्राईव्हचा चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाची निवड झाली. क्षेत्ररक्षकाने माणुसकीचं दर्शन दिलं. एक टप्पा घेतला, चेंडू सीमा पार चौकार. जय पुन्हा एकदा तयार आहे. त्या अगोदर चौकार आलेला आहे. फुलटॉस. यावेळेस बॉटम हँडचा वापर करत असताना फटका खेळला होता. स्टिकर एंडला चेंडू आदळला होता. क्षेत्ररक्षकाने हा सुद्धा झेल सोडलेला आहे. याच दरम्यान एक धाव इथे मिळत असलेली आपण सगळेजण बघत आहोत. भाऊ तिकडे उपस्थित होते. भाऊ झेलच्या खाली जरूर आले होते, परंतु भाऊला हा झेल टिपता आला नाही. लागोपाठच्या 2 चेंडूवर जीवनदान मिळतं फलंदाजांना. याचा फायदा आता फलंदाजाला घ्यावा लागेल.
इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, परंतु गतीने परास्त केलेले आहे. नॉनस्ट्रायकिंग एंडला थ्रो आलेले आहे, त्याचमुळे आता फलंदाज अरुण याचा अंत इकडे होतोय. 5वा हादरा बसतोय फलंदाजी करणाऱ्या शिंगोळे ब्रदर्स वांजळेला. 5वा गडी बाद. पर्यंत कर्णधाराने चांगला केलेला आहे. धावा आपण बघतो की अपेक्षेप्रमाणे तर बनलेल्या नाहीत. अशक्त अशा पद्धतीचं धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाजी कुठे ना कुठेतरी नाराज आणि निराश करणारी झालेली आहे. याची दुसरी बाजू आपण पाहिली तर गोलंदाजी जरूर चांगली झाली, परंतु फलंदाजाने सुद्धा कुठेतरी चुका केल्या. काही बेजबाबदार फटके खेळत असताना फलंदाज बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. 1-2 फलंदाज तर धावबादच्या रूपाने बाद झालेले आपण पाहिले. 3 फलंदाज इनफॅक्ट एक फलंदाज धावबाद झालेला खरं तर आपण पाहिलेला आहे. 4थं षटक सुरू होत आहे. नवीन फलंदाज आदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रशांतने समोर ठेवलेला चेंडू चांगला फटका खेळलेला आहे. सूर्यकुमार यादवच्या स्टाईलने खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपूर्ण, चेंडू सीमापार चौकार. आणखी एकदा त्याच दिशेने फटका खेळायचा होता. गोलंदाजाच्या गतीचा वारंवार वापर करण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. लेंथ बॉल कमी गतीने फेकला जाते प्रशांतच्या वतीने. असं म्हणतात की तुम्ही तुमचा राजा जर दाखवला तरच त्याला आपण एक्का दाखवायचा असतो. या उक्तीप्रमाणे स्वतःला एक्सप्रेस करत नाही तिथे प्रशांत शेळके. अदरवाईज अतिरिक्त गतीने गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजाला जाणलं जातं. अधूनमधून बाउन्सरने सुद्धा तुम्हाला तो चकित करू शकतो. हा बघा, याच बाउन्सर विषयी मी चर्चा करत होतो. मैदानाच्या आतमध्ये की जो वापरला गेलेल्या प्रशांत शेळकेच्या वतीने शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता. खांद्याचा अतिरिक्त वापर केला. फलंदाजाने कुठे ना कुठेतरी प्रतिकार देणं अत्यंत गरजेचं आहे. तो प्रतिकार पाहायला मिळत नाही आणि तो प्रतिकार सुद्धा इथे मजबूत देणं गरजेचं आहे. यानंतरच्या सामन्याची सूचना आम्ही तुम्हाला देत आहोत. आतली काढा लागली होती. एसटी रक्षकाची कामगिरी अत्यंत चांगली. बाहेरची कडा आणि आतली कडा ही एसटी रक्षकासाठी 2 वेगवेगळी आव्हानं असतात. तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर बाहेरची कडा एसटी रक्षक योग्य रीतीने घेऊ शकतो, झेलू शकतो, परंतु आतली कडा ही जास्त आव्हानात्मक असते. जय हनुमान खांडपे आणि जय बजरंग कोंडे साखरे दोन्ही संघ नाणेफेकीसाठी उपस्थित राहतील. कमी गतीने चेंडू हाताळा. यावेळेस फटका मात्र चांगला आहे. एक मारा लेकिन सॉलिड मारा. षटकार. टप्प्याचा चेंडू पुढच्या दिशेने आणखी एकदा मोठा टोला. आदेश मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. त्याने 2दा गोलंदाजाला सीमारेषेच्या पलीकडे जाण्याचा जणू काय आदेशच दिलेला आहे. लागोपाठचा दुसरा षटकार.
12वे प्रतिनिधी आपण मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स घेऊन जा, लगेचच फलंदाजांना ड्रिंक्सची गरज आहे. क्षेत्ररक्षण सज्ज करा डोंगरगाव टीम, आपल्याकडे अधिकचा वेळ नाहीच आहे. यानंतरचा सामन्यासाठी तुम्हाला या अगोदर सूचना दिल्याप्रमाणे दोन्ही संघ कर्णधार लवकरात लवकर उपस्थित राहा. खांडपे आणि त्यांच्या विरोधात कोंडे साखरे असा हा सामना यानंतरचा नियोजित सामना आहे. दोन्ही संघ कर्णधार मिड इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी उपस्थित असतील. जो संघ कर्णधार उपस्थित नसेल त्याला आयोजकांच्या वतीने लगेचच 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. पुढे जाऊन मग ही पेनल्टी चेंडूंमध्ये कन्वर्ट होईल आणि सामना संपेपर्यंत जर संघ कर्णधार उपस्थित नसतील तर मग सामन्यातील षटकांची कपात केली जाईल. कोंडे साखरे संघाचं आगमन झालेलं आहे. तुमचं सहर्ष स्वागत. अगदी वेळेत आपण उपस्थिती दर्शवलेली आहे. पायांमध्ये चेंडू ठेवलाय. काय क्षेत्ररक्षण झालंय यावेळेस. चांगला फटका खेळला होता फलंदाजाने. यॉर्करचा अटेम्प्ट केला होता गोलंदाज दीपकने. मनगटाच्या साहाय्याने फटका खेळला होता. अत्यंत चांगला फटका होता. शॉर्ट आपण बघतो लेग स्लिप जिकडे आहे किंवा शॉर्ट लेगला जर तिथे बीट करता आला असता फलंदाजाला तर एक चौका निश्चितच होता, परंतु तो इथे तुर्तास धावफलकावर जोडला जाणार नाही. हे धावफलक जर 50 पर्यंत पोहोचलं तर एक चांगली लढत आपण पाहू शकू, कारण वांद्रे संघ जरी सरावात नसेल तरी गोलंदाजी त्यांच्याकडे चांगली आहे. चांगला फटका ड्राईव्ह केलेले फलंदाजाने. ज्या पद्धतीचे फटके या दोन फलंदाजांनी, एखाद्या फलंदाजाने 1-2 चेंडू डॉट फेकले खेळले तर त्याला पुढे जाऊन मग आक्रमक फटका सुद्धा खेळता आला पाहिजे. चांगला फटका कव्हर ड्राईव्हचा. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. MD45 तिकडे आहेत. डोंगर या बैलाचे मालक मोहन डोंगरे. एक धाव दरम्यान मिळाली. एका धाव्याने धावफलक पुढे गेलं आणि धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलेले 37 पर्यंत. शेवटचा चेंडू इथे फेकला जात आहे. पायचे 40 पेक्षा अधिक धावा इथे बनतील का? 37 धावा आहेत धावफलकावर सध्या. फुलटॉस मध्ये कन्वर्ट करत असताना खेळण्याचा प्रयत्न कडा लागली. मागच्या बाजूने चेंडू जात आहे. याच दरम्यान एक धाव पूर्ण होत असलेली आपण बघत आहोत आणि पहिलं सत्र संपतंय. पहिल्या सत्रामध्ये धावा बनलेल्या आहेत 38-39 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेज राऊंड करायचं आहे. सामना जिंकण्यासाठी आयोजक आणि यजमान संघाला अर्थात जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनाबेला साखरे आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान खांडपे दोन्ही संघ नायक लगेचच नाणेफेकीसाठी उपस्थित असतील.
बघा मिड इनिंग ब्रेक झालेले खांडपे संघाच्या कर्णधाराच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत, कारण कोंडे साखरेचे संघ कर्णधार नाणेफेकी कक्षामध्ये जोडले गेलेले आहेत. जो संघ कर्णधार उपस्थित नसतो आयोजकांच्या वतीने त्याला लगेच इन्स्टंट पेनल्टी मिळते. आता दुसरा डाव सुरू होऊन किती षटकं पुढे जातात, त्याचबरोबर दुसरा डाव संपुष्टात येतो की नाही, तोपर्यंत संघ कर्णधार खांडपेचे उपस्थित होतात की नाही, या सगळ्या गोष्टींवर आता पुढे जाऊन पेनल्टी अवलंबून आहे. परंतु ऑनलाईन जर तुम्ही आम्हाला ऐकत असाल तर लवकरात लवकर आपण उपस्थित व्हाल हीच अपेक्षा. क्षेत्ररक्षण सज्ज करा शिंगोळे ब्रदर्स. लगेच रवाना करावी लागेल जय गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगर नावेला. वेळ खर्च केला जाते, लगेचच या सामन्याला सुरुवात द्यावी. सामन्यातील दुसऱ्या डावाला खऱ्या अर्थाने पहिला डाव संपलाय, ज्यामध्ये 38 बनलेले 39 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. जे गावदेव स्पोर्ट्स क्लब डोंगर नावेला 30 चेंडू आणि 39 धावा असं समीकरण आहे. समीकरणाचा जर विचार केला तर तितकं कठीण समीकरण नाही, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. गोलंदाजांना चांगला प्रतिकार द्यावा लागेल. स्टार्किंग एंडला फलंदाज शिवा कुणे. या 2-3 वर्षाचा जर विचार केला तर शिवा कुणे हे नाव बहुचर्चित राहिलेलं आहे. चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट शिवा कुणेने अलीकडच्या 2-3 वर्षामध्ये डोंगर नावे संघासाठी खेळलेलं आहे. रोहित शर्माने स्वतःला ज्या पद्धतीने चेंज केलंय, शिवा कुणेने त्याची फलंदाजी बदललेली आहे. पहिला चेंडू आणि याचबरोबर बहुचर्चित फलंदाजाला जणू काही कमेंटेटर्स कर्स लागला. फलंदाज शिवा कुणे परतला. नवीन फलंदाज दाखल होत आहेत प्रशांत. इथेही फटका फसलेला आहे. गोलंदाज चेंडू खाली येत आहेत. लागोपाठचा दुसरा चेंडू, लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद. शून्य या धावसंख्येवर, सांघिक धावसंख्येवर 2 फलंदाज जरूर बाद झालेले आहेत आणि त्याचमुळे आता बढती मिळालेली आहे.
मोहन डोंगरे यांना. चांगले खेळाडू आहेत, डावखुरे हाताचे, आक्रमक खेळी खेळू शकतात, त्याचबरोबर संयमाने सुद्धा चांगले खेळू शकतात. आता ही संधी आहे फलंदाज मोहन डोंगरेसाठी, कारण बहुधा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी डोंगरगाव संघाच्या वतीने पाहायला मिळत नाही. अर्ली ऑन 2 महत्त्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत आणि एक पिन चिटर म्हणून मोहन डोंगरे याला मैदानाच्या आतमध्ये संधी मिळालेली आहे. IPLचा सीझन चालू आहे. IPL मध्ये इम्पॅक्ट प्लेअर ज्या पद्धतीने इन होतो त्या पद्धतीने मोहन डोंगरे यांची एंट्री झालेली आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेली आपण बघत आहोत. पुढचा चेंडू मोहनसाठी बघा, व्हर्टिकल ब्लेडने फटका खेळलाय, फटका चांगला आहे, टायमिंग चांगलं जुळलेलं आहे आणि इथे चेंडूने सीमारेषा भेदलेली आहे. मोहनच्या बॅटमधून आला एक ब्रँडेड चौकार. बॉडीचा शेप अत्यंत चांगल्या पद्धतीने होल्ड केला होता, टायमिंग चांगलं जुळवलं, अधिकची ताकद वापरण्याचा प्रयत्न केला नव्हता मोहनने, त्याचमुळे चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचला होता. समोर चेंडू ठेवतायत, आणखी एक ड्राईव्ह, चांगले ड्राईव्ह करतायत मोहन. व्हर्टिकल ब्लेडने खेळले गेलेले फटके फ्रंटफुटला चांगले खेळलेले आतापर्यंत. धावपलक पुढे गेले, एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले त्या म्हणजेच 5. एकूण लक्ष्याचा विचार केला तर टार्गेट आहे ते म्हणजेच 39 धावांचं. 39 इज द टार्गेट आउट ऑफ बॅटिंग टीम डोंगरनाबे. गोलंदाजी नो डाऊट अत्यंत चांगली केली होती सगळ्या गोलंदाजांचा जर विचार केला तर. षटक क्रमांक 4 जर आपण सोडलं प्रशांतचं की ज्यामध्ये 17 धावा आल्या होत्या, तिथून पुढे एकही गोलंदाजाची कामगिरी सुमार झाली नव्हती, सगळ्यांनी चांगली कामगिरी केली. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, तानाजीचा पंचांचा बोट आबाळाकडे. मैदानी पंचांनी फलंदाजाला बाद ठरवलेले आहे, त्याचमुळे आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येण्याची वेळ झालेली आहे. नवीन फलंदाज आलेले ते म्हणजे दीपक शेळके, चांगली फलंदाजी करू शकतात. आता ह्या 2 युवा खेळाडूंच्या खांद्यावर पूर्णपणे भिस्त आहे, मदार आहे जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनवेची. इतर फलंदाजांचा विचार केला तर हार्ड हिटर बॅटर दीपक बिराडे आणखी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि आणखी इतर फलंदाजांचा जर आपण विचार केला तर स्वतः कर्णधार जय शेळके, त्याचबरोबर भाऊ खुने, जय बिराडेचं येणं आणखी बाकी आहे, त्यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा असतीलच. आणखी एक चांगला चेंडू, या गोलंदाजाने अवाक करणारी गोलंदाजी केलेली आहे. यावेळेस इथे काय घडलेलं आहे, ही धाव दरम्यान पूर्ण होत असलेली आपण बघत आहोत. जोखमीची धाव पूर्ण केलेली आहे. धाव पूर्ण करत असताना जो फॉलो थ्रू होता फलंदाजाचा, अगदी सीमारेषेपर्यंत ते निघून गेलेले आहेत. इतका जोर लावला होता मोहन डोंगरे यांनी ही धाव पूर्ण करत असताना. योग्य रीतीने ही धाव पूर्ण होत असलेली आपण बघतो. पहिलं षटक संपले ज्यामध्ये 3 फलंदाज बाद झालेले आहेत. धावपलकर धावा जोडल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजे 6. दुसरं षटक लगेच सुरू करा. गोलंदाजी करणारा संघ, वेळ तुमच्यासाठी सुद्धा इथे आम्ही नोंदवलेला आहे. 7:43 या षटकाला सुरुवात झाली होती. पहिल्या षटकासाठी 6 मिनिटं आपण घेतलेली आहेत. बघा, तुम्ही थोडं उशिराने रिपोर्टिंग केलं, परंतु आयोजक संघ असल्या कारणाने तुम्हाला आम्ही कोणती पेनल्टी अनाऊन्स केली नव्हती, परंतु वेळेच्या बाबतीत सहकार्य येणं गरजेचं आहे. चला, लगेचच आपल्याला षटक दुसरं सुरू करावं लागेल. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज मंथनला आणलं जात आहे. गोलंदाजीसाठी उंचपुरे गोलंदाज मंथनचा इथे वापर होत आहे. जलद हालचाली करा वांजळे टीम. मला असं वाटतं माझी सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत नसावी, अदरवाईज शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला अडचणी येतील. एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करण्याची वेळ येऊ शकते. दोन्ही एंडकडून सामने खेळवले जातात जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनवेच्या या मैदानावर. फलंदाज दीपक शेळके याच्याकडून खूप अपेक्षा आहेत संघाला. चांगली खेळी त्याला करावी लागेल. पहिला चेंडू कमी गतीने हाताळलेला आहे. पंचांचे दोन्ही हात आपण बघतो फैलावलेले अवस्थेत, त्याचमुळे हा चेंडू वाईड घोषित करण्यात आलेला आहे.
फलंदाज थोडे नाखुश वाटतात. फलंदाजाला असं वाटतं की हा चेंडू नो असावा, परंतु प्रोफेशनल पंच आपण या स्पर्धेसाठी आमंत्रित केलेले आहेत, अपॉइंट केलेले आहेत. मल्लेश शेट्टी सर, त्याचबरोबर प्रवीण विशे सर भावड्या. हा टप्प्याचा चेंडू इथे फेकलेला आहे गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी आपण बघत आहोत गोलंदाजांच्या वतीने. 38 धावा बनले होते, 39 धावांचं टार्गेट होतं. त्यावेळेस दिनेश असं वाटत होतं की हे टार्गेट लवकर चेस डाऊन होईल, परंतु चांगला प्रतिकार दिलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या गोलंदाजाने. सगळ्याच गोलंदाजाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. आणखी एक चांगला चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू फेकला गेलेला आहे. लपेटून मारण्याचा प्रयत्न फलंदाजाचा आपण बघत आहोत. येणाऱ्या डीपीएल सीझन मध्ये हा खेळाडू आयकॉन म्हणून आहे. स्वर्गीय गणेश प्रतिष्ठान या संघाच्या वतीने तो खेळणार आहे. आणखी एक चांगला चेंडू मंथनचा. मंथन उर्फ लाल्या मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत आहेत. बघा, फलंदाज एकाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं स्पष्टपणे सरावाचा अभाव जाणवतो फलंदाजीमध्ये. चेंडूच्या मेरिटवर न खेळता ऑनसाइडलाच खेळण्याचा पर्पजफुली प्रयत्न केला जात आहे. ज्या पद्धतीने वांजळे संघाचा डाव पुढे सरकला होता, त्याच पद्धतीने हा डाव सुद्धा पुढे सरकत चाललेला आहे. परंतु वांजळे संघाच्या डावामध्ये जे 3 षटकार खेळले गेले होते फलंदाजाच्या वतीने, त्या षटकारांच्या प्रतीक्षेत आपण आहोत. कमी गती, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू वाईड आहे. इथे यावेळेस आपण बघतो डायरेक्ट हिट आलेली आहे. पंचांचं बोट आभाळाकडे. आणखी एक फलंदाजाला परतावं लागेल. जल्लोष पाहायला मिळतो तो म्हणजेच वांजळे संघाच्या समर्थकांचा. वाईट चेंडू होता, फलंदाज नाहक बाद झालेले आपण बघत आहोत. फलंदाज मोहन डोंगरे बाद झालेले आहेत. संघ कर्णधार जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. जबाबदारीनिशी मैदानाच्या आतमध्ये आता खेळावं लागेल. एका पाठोपाठ एक 4 फलंदाज, महत्वाचे धाकड फलंदाज बाद झालेले आहेत. सुरुवातीला पहिल्या चेंडूवर शिवा खुणे बाद झाले होते. दुसऱ्या चेंडूवर प्रशांत, त्यानंतर तानाजी याने मैदान सोडलेलं आपण पाहिलं. आणि या अगोदर दुर्दैवी फलंदाज बाद होत असताना आपण पाहिले. म्हणजे दुर्दैवी पद्धतीने बाद झालेले आहेत मोहन डोंगरे. लाल्याचा हा चेंडू. आणखी एक फलंदाजाने ऑनसाइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. जय बजरंग क्रिकेट क्लब डोंगरडंबेचा तो पराभव आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. तिथे ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका इथे रिपीट होत असलेल्या पाहायला मिळतात. मोठ्या फटक्यांची तशी पाहिली तर तितकी गरज नाही. तुम्हाला चेंडू टॅकल करायचा आहे, एकेरी दुहेरी धावा घेत असताना सामना पुढे घेऊन जायचा आहे. आणखी एक चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी, नामोहरम करणारी गोलंदाजी, नाकी 9 आणणारी गोलंदाजी गोलंदाजांच्या वतीने आपण बघत आहोत. होपलकावर एज लागली इथे. यावेळेस आता नशिबाची साथ मिळते फलंदाजाला. चेंडू सीमारेषेकडे मार्गस्थ होत आहे. बॅकअप मिळालं. चेंडू सीमा पार, चौकार. दोन षटकं संपतायत. धावपलकाकडे नजर दिली तर धावपलक बनलेले आहे 12. डीजे ऑपरेटर मॉनिटर थोडा कमी करा. 18 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये यानंतर पूर्ण करायचंय फलंदाजी करणाऱ्या संघाला.
खांडपे संघ आपली उपस्थिती आणखी मिळालेली नाही. तुम्हाला जी पेनल्टी दिली जाईल अनाउन्स होईल ती तुम्हाला स्वीकारावी लागेलच. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज विशालचा इथे वापर होत आहे. अतिरिक्त वेळ आपण खर्च करत आहात. पुन्हा पुन्हा त्या गोष्टीची जाणीव आम्ही तुम्हाला करून देऊ. शेवटच्या षटकामध्ये याच पद्धतीने आता जर तुम्ही वेळ वापरला तर अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये येईलच, यामध्ये तीळमात्र शंका नाही. पायामध्ये चेंडू ठेवलाय. ऑन ड्राईव्हचा चांगला फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव दरम्यान मिळालेली आपण बघू शकू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा मैदानाच्या आतमध्ये करताना फलंदाजांना आपण पाहिलं नव्हतं. क्वालिटेटिव्ह फिल्डिंग खरं तर आपण इथे क्षेत्ररक्षकाच्या वतीने पाहिलेली आहे. पार्टनरशिप इथून पुढे जर 10 धावांची बनली तर डोंगरनावे संघाचा विजय निश्चित असेल. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झाल्यानंतर धावपलक थोडंसं अशक्त असतं. फुलरलेंचा चेंडू विशाल चांगली गोलंदाजी करतायत. पहिलं षटक विशालने हाताळलं होतं आणि आता सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. लोखंडाचे चणे चावायला लावलेले आहेत डोंगरनावे संघाच्या फलंदाजाला या गोलंदाजांनी. यावेळेचा फटका चांगला आहे. ऑन ड्राईव्हचा फटका घेता क्षेत्ररक्षक चूक करतोय. आणखी एकदा नशिबाची साथ मिळते फलंदाज जयेश सईद डोंगरनावे संघाला. आणखी एक चौकार. सतरा धावा धावपलकावर 4 गडी गमावलेले आहेत. चांगला फटका होता गुड लुकिंग ऑन ड्राईव्हचा. महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर जबाबदारीनिशी खेळ होत आहे जयेश यांचा. ऑन साइडला फटका खेळण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. चेंडूच्या मेरिटवर खेळणं गरजेचं आहे. उजव्या इष्टेच्या बाहेरच्या चेंडूला तुम्ही कव्हर्स मध्ये खेळणं किंवा तुम्हाला स्पेअर ऑफ द विकेट खेळता आलं पाहिजे. ऑफ ड्राईव्हचा फटका तुम्हाला खेळता आला पाहिजे, परंतु पर्पजफुली ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज. आणखी एक ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न इथं केला गेलेला आहे. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव येत असताना आपण बघतो विशालने नामोहरम केलेले फलंदाजांना. त्याच्या विरोधात मोठे फटके येतच नाहीत. हा चौकार सुद्धा एक आपण पाहिला होता, तो मिसफिल्डच्या रूपाने मिळाला होता. तिथे जर क्षेत्ररक्षण झालं असतं तर मग आणखी परिस्थिती आपण बघतो या षटकामध्ये गोलंदाजाची चांगली झाली असती. यावेळेचा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. पायचं क्षेत्ररक्षण इथे यावेळेस चांगलं झालेलं आहे. चेंडू अडवला, त्यानंतर फेकी झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात आहे. पाहता पाहता 2 धावा पूर्ण होत असलेल्या आपण बघतो. 2 धावा पूर्ण आहेत. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या अंती धावपलकाकडे नजर दिली तर धावपलक जाऊन पोहोचलेला आहे 19 वर 4 गडी बाद. करा गोलंदाजी करणारा संघ.
19 धावा आहेत, धावपलकावर 4 गडी गमावलेले आहेत. उर्वरित षटकं 2 आहेत. 2 षटकांमध्ये 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला 12 चेंडू 20 धावा असं समीकरण आपण बघतो. नवीन गोलंदाज दाखल होत आहेत गोलंदाजीच्या मार्गावर. अरुण 12 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण. स्टार्किंगला फलंदाज दीपक. यावेळेचा फटका चांगला आहे. फलंदाजाने इथे यावेळेस त्याची पॉवर दाखवलेली आहे, पॉवर जनरेट केली. हा पॉवरफुल डिलाइटफुल षटकार. षटकार धावपलकाला पुढे घेऊन जाईल. एकूण धावांचा विचार केला तर त्या बनलेले 25-25. 14 धावांची इथून पुढे गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चांगला फटका खेळलाय. आता आय साइड सेटल झालेले. हा डाव मोठा करावा लागेल फलंदाज दीपकला. समोर खेळतायत. व्हॉट ए ग्रेट कॅच. कॉट अँड बोल्ड बाय बॉलर अरुण. फलंदाज दीपक बाद. दीपक बाद झाले. बाद होण्या अगोदर त्याने जो षटकार खेळलाय तो अत्यंत महत्वाचा होता, कारण त्या अगोदर तितकी आक्रमक फलंदाजी त्याला करता आली नव्हती. जवळजवळ 5 चेंडूंमध्ये 2 धावा बनवल्या होत्या. 3 चेंडू निर्धाव आले होते, परंतु एक षटकाराने त्याने भरपाई केली. जय बिराडे. यावेळेसचा नो बॉल. चेंडूपैचा संपर्क करता आला नव्हता. फलंदाजापासून फार दूर होता चेंडू. ही संधी आपण पाहिली तर ती गमावलेली आहे फलंदाजाने. आपण बघूया ऑन स्क्रीन रिप्ले मध्ये. फलंदाजाच्या डोक्यावर आणखी एक छोटा फलंदाज बसवायला लागला असता. आणखी एक फुलटॉस फ्री हिटचा चेंडू. क्षेत्ररक्षक उंच उंच आबाच्या दिशेने नजर रोखून उभे आहेत. उंच पुरा लांब लचक षटकार. वांद्रे संघाचे 12वे 13वे 14वे 15वे आणि 16वे प्रतिनिधी आमच्या बरोबर आहेत. सगळे अत्यंत खुश होते. त्यांनी म्हटल्याप्रमाणे सामना पुढे जरूर गेला होता, परंतु आता थोडा त्यांचा चेहरा बिघडत चाललेला आहे. सगळे शर्यती शौकीन आहेत. आज टेनिस क्रिकेटला सपोर्ट देण्यासाठी आलेले आहेत. आखूड टप्प्याचा उजव्या इष्टेच्या फार बाहेरचा चेंडू. आता एक मोठा फटका इथे जर आला, षटकार आला तर सामना संपू शकतो फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. वाईट बॉल कॉल करण्यात आलेला आहे मैदानी पंच भावड्या यांच्या वतीने. 9 चेंडू 6 धावांची गरज. षटकाराने सामना संपेल का हे पाहायचंय. 6 धावांची गरज आहे. चांगला चेंडू होता. यॉर्कर लेंथवर हाताळला होता. एक तर पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न इथे होतोय का पाहायचा आहे. एकच धाव पूर्ण आहे. यावेळेचा फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षकाची निवड झालेली आहे. स्लॉक स्वीपचा चांगला फटका खेळला होता जयेश यांनी. एक धाव दरम्यान मिळालेली आपण पाहिलेली आहे. एका धाब्याने धावपलक पुढे गेलं. एकूण धावांचा विचार केला तर आतापर्यंत पोहोचलेले आहेत त्या 35. 4 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ शेष आहे. पाहायचं या षटकामध्ये हा सामना संपेल की शेवटच्या षटकामध्ये जाईल. फुलटॉस. फटका फसला. क्षेत्ररक्षकाने जेल टिपला आणि याच बरोबर फलंदाज जय बिराडे यांचाही खेळ संपला. 6वा आद्रा.
शेवटचं षटक इथे फेकलं जात आहे आणि 6 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. नवीन फलंदाज यंग टॅलेंटेड बॅटर शिवम शेळके मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शेवटच्या षटकासाठी मला असं वाटतं गोलंदाजीचा भार आदेश यांच्याकडे दिला जात आहे. लेकिन वही धार असं म्हणण्यासाठी प्रवृत्त करतील का फलंदाज. एक अतिरिक्त धाव मिळत आहे. इथे काय घडले पाहायचंय. स्टार्किंग एंडला फलंदाजाच्या विरोधात आपण बघितलं आक्षेप तिथे अपील झाली होती. तिसऱ्या पंचांची मागणी वाईड साठी होत आहे. फलंदाज जयेश बाद आहेत. तिसरे पंच आता जयेश बाद आहेत. तिसरे पंच आता आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतील की हा चेंडू वाईड आहे. वाईट बॉल. फलंदाज बाद असतील आणि हा चेंडू वाईट घोषित करण्यात आलेले, त्यामुळे एक धाव इथे कमी होईल. 6 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर इथून पुढे 3 धावांची गरज असणारी सामना जिंकण्यासाठी जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनावेला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भाऊ दाखल होत आहेत. 7 फलंदाज गमावलेले आहेत. कमालीची गोलंदाजी केली. 39 या धावसंख्येचं संरक्षण करत असताना वांजळे या संघाने, ज्यावेळेस वांजळे संघ इकडे दाखल झाले होते त्यावेळेस ते म्हटले होते की आम्ही सरावात नाही, परंतु गोलंदाजी मात्र त्याने चांगली केलेली आहे. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल. स्टार्किंग एंडला थ्रो येतो. 2 पूर्ण आणि आता इथे सामना संपलेला आहे. सामना जिंकला तो म्हणजे जय गावदेव क्रिकेट क्लब डोंगरनावेने. एक अत्यंत चांगला सामना आपण आजच्या रजनीतील पाहिला. थ्रिलिंग क्रिकेट पाहिलं. त्याचबरोबर ज्या पद्धतीने लढत वांजळे संघाने दिलेली आहे त्यांचं त्याकरता आम्ही कौतुक करत आहोत. यजमान म्हणून चांगलं क्रिकेट तुम्ही खेळलात. अखेरीस हा सामना डोंगरनावे संघाने जिंकला. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. संघाचा संघनायक आपण जर आला असाल तर लवकरात लवकर नाणेफेकीसाठी या. तुम्हाला ऑलरेडी पेनल्टी मिळालेलीच आहे. सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निवडत आहोत. समरीकडे आपल्याला जावं लागेल. त्यासाठी गोलंदाजाला खरं तर इथे त्याची वर्णी लागेल. ज्या पद्धतीने लो स्कोरिंगचा सामना झाला होता.